शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे यासाठी घाटी रुग्णालयामध्ये 106 नवीन सुरक्षा कर्मी रुजू करण्यात आलेत, अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी दिली आहे। या संदर्भात बोलताना शिवाजी सुकरे यांनी अशी माहिती दिली की मराठवाड्याची जीवन वाहिनी तसंच विदर्भ खानदेश भागातून दूरवरून रुग्ण या ठिकाणी वैद्यकीय चिकित्सा घेण्यासाठी येतात, परंतु काही वेळा रुग्ण अपघात सर्पदंशाने गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात भरती केल्यानंतर दगावतात। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचार व्यवस्थित न केल्याचा आरोप करून डॉक्टरांना तसंच कर्मचाऱ्यांना धमकी किंवा मारहाण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे यासाठी घाटी रुग्णालयामध्ये 106 नवीन सुरक्षा कर्मी रुजू करण्यात आलेत। यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी घाटी रुग्णालय येथे 106 सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचं रिपोर्ट शासनाला दिले। त्या पार्श्वभूमीवर शासनाने ही मागणी मान्य करून 106 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती शिवाजी सुकरे यांनी दिली आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, त्याचप्रमाणे विदर्भातील काही जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येतात आणि अत्यंत गंभीर रुग्णावर सेवा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येतं। बऱ्याच वेळेस असं घडतं की खाजगी रुग्णालयातून, कॉर्पोरेट रुग्णालयातून किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातून अत्यंत गंभीर रुग्ण या ठिकाणी दाखल होतात आणि गंभीर रुग्ण दाखल झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत अनेक नातेवाईक या ठिकाणी येतात। बऱ्याच वेळेस रुग्ण घाटीमध्ये दाखल होत असतानाच तो मृत्यू पावलेला असतो। काही रुग्ण हे 4 तासात, 6 तासात किंवा 24 तासामध्ये मृत्यू पावतात, कारण त्यांना गंभीर अवस्थेमध्ये या ठिकाणी भरती केलं जातं आणि त्यामुळं मग अशा 24 तासाच्या आत जे रुग्ण या ठिकाणी मृत्यू पावतात अशा सगळ्या रुग्णांचं पोस्टमॉर्टम केलं जातं। जे काही फाशी घेतलेले असतात, पॉयझनचे असतात, साप चावलेले असतात, रोड ॲक्सिडेंटचे पेशंट असतात, अशा सगळ्या याचं जे MLC केलं जातं त्यांचंही पोस्टमॉर्टम होतं आणि त्यामुळं असे अनेक नातेवाईक गैरसमजुतीमधून आमच्या पेशंटला व्यवस्थित बघितलं नाही किंवा उशिरा बघितलं अशा अनेक तक्रारी करून त्या ठिकाणी वाद करतात, त्या ठिकाणी डॉक्टरांच्या तक्रारी करतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करतात। तर अशा वेळेस त्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणं आवश्यक असते आणि या ठिकाणी साधारणतः 1500 पेक्षा जास्त बेड आता घाटी रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी राज्य कर्करोग रुग्णालयात उपलब्ध आहेत। तर त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था तगडी असणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी निवासी डॉक्टर असतील, नर्सिंग स्टाफ असेल, वर्गचार कर्मचारी असतील, वरिष्ठ डॉक्टर असतील, यांना सुरक्षा पुरवणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस ज्या काही घटना घडतात त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही वाढीव सुरक्षा रक्षक मागितले होते। शासनाने आमची विनंती मंजूर केली। मी माननीय पोलीस आयुक्त CP पवार साहेब, प्रवीण पवार साहेब असतील, त्यांची संपूर्ण यंत्रणा आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला पोलीस ऑडिट करून 106 सुरक्षा रक्षकांची गरज आहे असा रिपोर्ट दिला आणि तो ग्राह्य धरून माननीय मंत्री महोदय श्री हसनजी मुश्रीफ साहेब असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव आदरणीय धीरज कुमार साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे आयुक्त श्री अनिल भंडारी साहेब आहेत, यांनी त्याला मान्यता दिली आणि आता ते सुरक्षा रक्षक या ठिकाणी रुजू झालेले आहेत। यापूर्वी मेस्कोचे जवळपास 56 आणि MSFचे 56 आणि मेस्कोचे 98 असं जे सुरक्षा रक्षक होते, तर त्याच्यामध्ये याची भर पडून आता आमच्या सुरक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगली सुधारणा होईल आणि हे करत असताना मी त्यांना विनंती केलेली आहे, आदेश दिलेले आहे की या सर्व सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी येणारे रुग्ण त्यांच्या नातेवाईकाशी सौजन्याने बोलावं, त्यांच्याशी वाद घालू नये, त्यांच्याशी मारहाण करू नये, शिवीगाळ करू नये, कारण ते येणारे रुग्ण जे अत्यंत गरीब असतात आणि ते या ठिकाणी गंभीर रुग्णावर उपचार घेण्यासाठी येतात। तर त्यामुळं या सर्व गोष्टीमुळं या ठिकाणी रुग्णसेवेमध्ये आणि निश्चित सुधारणा होईल अशी मला अपेक्षा आहे।